काँग्रेसचे आमदार अमीन पटेल राष्ट्रवादीच्या गळ्याला लागण्याची चर्चा जोर धरतीये। अमीन पटेल वाया सागर राष्ट्रवादीत जाणार का, ही चर्चा आता जोर धरतीये। बाबा सिद्दीकींपाठोपाठ अमीन पटेलही राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे। पण अमीन पटेलांकडून मात्र राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेचा इन्कार करण्यात आलाय। पाहूया। मुंबादेवीचे काँग्रेस आमदार अमीन पटेल हे महायुतीच्या गळाला लागले की काय अशी स्थिती निर्माण झाली। कुणाच्याही ठाणीमानी नसताना अमीन पटेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील गणपतीच्या दर्शनासाठी आले होते। जवळपास तासभर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांशी चर्चा केली। बाबा सिद्दीकीनंतर अमीन पटेल ही राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधण्याची शक्यता आहे। अमीन पटेल यांनी मात्र या चर्चेचा इन्कार केला। गणपतीच्या शुभेच्छा देण्यासाठी सागर बंगल्यावर आल्याचं अमीन पटेल यांनी सांगितलं। मला दोन गोष्टी होते, एक की गणपतीची शुभेच्छा द्यायला मी आलो होतो, दुसरा परवा जे ज्यांचा जुलूस निघणार आहे तो स्पेशल सीपी बी देवेंद्र भारती साहेब इथे होता, त्याच्यासोबत की उद्या गणपतीच्या मिरवणुकीनंतर जे परमिशनचे पाहिजे लोकांना ते पोलिसने कॉपरेट करायला पाहिजे, त्याच्यासाठी मी इथे आलो होतो। काँग्रेस सोडण्याचा कोणताही विचार नसून भविष्यात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याचं अमीन पटेल यांनी सांगितलं। मी काँग्रेसमध्ये काल होतो, आज आहेत, पण उद्या पण राहील। मी बॉर्न काँग्रेसमॅन आहेत आणि राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करत आहोत आणि काम करणार। अमीन पटेल यांच्या सागरवरील भेटीबाबत आता भाजपही फार काही बोलायला तयार नाही। अमीन पटेल यांच्या सागर बंगल्यावरील गणेश दर्शनाचं राजकारण करू नका असं भाजपनं सांगितलं। देवेंद्रजीकडे फक्त दर्शनाकरता गेले, आता गणपती करता गेल्यानंतर गणेशजीच्या दर्शनाकरता गेल्यानंतर बघा सरन्यायाधीशाकडे माननीय मोदीजी गेले, आता इकडे देवेंद्रजीकडे दर्शनाला गेले, यात काय नवीन आहे, त्यात कशाचं राजकारण आलं? आणि त्यामुळे मला वाटतं हा राजकीय मुद्दा नाहीये। अमीन पटेल वाया राष्ट्रवादी महायुतीत सामील होणार आहेत। राष्ट्रवादीत आल्यावर उमेदवारीची हमी मिळवण्यासाठी अमीन पटेल फडणवीसांना भेटायला आले असण्याची शक्यता आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।